नमस्कार श्रोत्यांनो, आपण पाहतात चॅनल DC समाधान। आजचा चिंतनाचा विषय आहे संसाराचं वादळ कधी थांबेल, संसाराचं वादळ शांत का होत नाही। मित्रांनो, मानवाच्या मूलभूत गरजा सर्वांना माहिती आहे। अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा सहज पूर्ण होणाऱ्या आहेत। निसर्गातील साधन सामग्री या गरजा पूर्ण होतात, परंतु अलीकडचं जग जे आहे हे तंत्रज्ञानाचं युग आहे, टेक्नॉलॉजीचं जग आहे। ह्या युगामध्ये माणसाच्या गरजा बदलल्या आणि गरजानुसार माणसाची काम करण्याची पद्धतही बदललेली आहे। ह्या गरजा निर्माण करणारे बेसिक घटक जे आहेत, मूलभूत घटक जे आहेत त्याचा विचार केला पाहिजे। माणसाला फिरवणारे जे घटक आहेत त्यांचा विचार केला पाहिजे। यामध्ये मानवामध्ये असणारे षडविकार, माणसाचं मनात असणारे षडविकार, त्यामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार आणि त्यांच्या जोडीला इच्छा, वासना, तृष्णा, कल्पना, तितिक्षा हे घटक आहेत। त्याचबरोबर मानवामध्ये वादळ निर्माण करणारे माणसाचे पंच ज्ञानेंद्रिय कारणीभूत आहेत। यामध्ये डोळे, कान आहे, नाक आहे, जीव आहे आणि त्वचा हे पंच ज्ञानेंद्रिय सुद्धा आपल्यामध्ये वादळ निर्माण करण्याला कारणीभूत ठरतात। खरे तर हे सगळे घटक जे आहेत हे वादळ निर्माण करणारे क्रिएटर्स आहेत। आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये वादळ हे घटक निर्माण करतात। आता विषय जो आहे, विषय भोग जो आहे किंवा त्याला काम म्हणतात, हा काम जो आहे ह्या कामाने सगळ्या जगाला कामाला लावलेला आहे। एकही माणूस असा नाही की तो कामाने बेजार झालेला आहे, प्रत्येक हा कामाने बेजार झालेला आहे। आणि आपण सर्वसामान्य माणसं जे आहेत हे तर कामाने बेजार आहे। पाठीमागचा जर प्राचीन काळातील जर इतिहास जर पाहिला तर त्यामध्ये अतिप्राचीन काळातील इतिहास जर पाहिला तर यामध्ये रावणाचं उदाहरण आपण पाहूया। रावण संपत्ती कोणत्याही प्रकारची कमी नाही, 5 लक्ष घरं ज्या ठिकाणी दगडाची होती, पाषाणाची होती, 7 लक्ष विटांपासून बनवलेली घरं होती, कोटी घरे काशा तांब्याची होती आणि 7 कोटी शुद्ध कांचनाची घरं असणारा, सगळ्या प्रकारची आमदानी, कोणत्याही प्रकारची कमतरता रावणाकडे नव्हती। आणि भोग भोगण्यासाठी, काम पूर्ण करण्यासाठी 80,000 बायका होत्या। एवढं कमी होतं का त्याच्याकडे? इतकं भरपूर असताना सुद्धा कामाने त्यालाही सोडलं नाही, कामाने त्यालाही बेजार केलं आणि सीतेला त्याने पळून नेलं आणि त्यामध्ये त्याचा शेवट झाला, अंत झाला। हा जो काम आहे हा काम माणसाला बसू देत नाही, तो फिरवत राहतो आणि सगळे उद्योग धंदे कामं काय जे असेल हे सगळे ह्या कामाच्या भोवती, ह्या विषयांच्या भोवती फिरत असतात। या इंद्रिया सुखासाठी, या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी, विषयांना तृप्त करण्यासाठी हे सगळं फिरत असतं। हा संपूर्ण व्यवहार त्या भोवती फिरत असतो। महाभारताचं अलीकडचं उदाहरण जर पाहिलं तर दुर्योधनाचं तेच झालं। दुर्योधनाने जे केलं द्रौपदीच्या संदर्भामध्ये वस्त्रहरण, हे सुद्धा हा कामाचाच भाग आहे, विषयाचा भाग आहे। आणि म्हणजे या कामाने चांगल्याला सोडलं नाही तेव्हा आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत, आपणही या कामाने अतिशय जाम झालेला आहोत। परंतु हे काम पूर्ण करताना किंवा त्याचे विषय पूर्ण करताना, वासना पूर्ण करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य सुरुवातीला नैतिकतेचा आधार घेतो। नैतिकतेने पैसा कमवतो, इच्छा पूर्ण करायची आहे, पैसा पाहिजे, धन पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी सुरुवातीला मग तो नैतिकतेचा वापर करतो। यामध्ये तो एखादा व्यवसाय करतो, एखादा उद्योगधंदा करतो, चांगल्या मार्गाने अर्थार्जन करण्याचा प्रयत्न करतो, पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा इच्छा वासना आहे तृप्त करण्याचा प्रयत्न करत असतो। कधी नोकरी करतो, प्रामाणिकपणे काम करतो, प्रामाणिकपणे मजुरी करतो आणि त्यातून आलेल्या पैशामध्ये आपल्या गरजा भागवत असतो। बरं, याच्याच एकट्याच्या गरजा घरात नाही, बाकीच्यांच्या गरजा आहेत, बाकीच्यांच्या काय ज्या इच्छा आहेत त्यांना त्यांच्यानुसार पुरवायचं असतं, त्यासाठी भरमसाठ पैसा लागतो। संसार हे कृष्ण विवर आहे मित्रांनो।
कृष्णविवर जसं विश्वामध्ये अवकाशामध्ये कृष्णविवर असतात, त्या कृष्णविवराजवळून जो ग्रह जाईल त्या क्षणामध्ये त्याला खाऊन टाकतो, गिळून टाकतो. पृथ्वी एवढं मोठं जग आहे, एका क्षणामध्ये ब्लॅक होल जे आहे, कृष्णविवर जे आहे ते एका क्षणामध्ये पृथ्वीसारखा ग्रहाला गिळून टाकतं. तसा हे संसार आहे, याच्यामध्ये काही टाका, किती आणा, किती पैसा आणा, ते भरत नाही आणि तृप्तही होत नाही. अशा प्रकारचं हे वादळ आहे. संसार म्हणजे एक प्रकारचं वादळ आहे. त्यामध्ये कितीही पैसा आणला, किती संपत्ती कमवली तरी ती पुरत नाही. मग नैतिकतेचा वापर करून ज्यावेळेस गरजा पूर्ण होत नाही किंवा संपत्ती प्राप्त होत नाही, धन प्राप्त होत नाही, त्यावेळेस मनुष्य अनैतिकतेचा वापर करतो. मग कधी कधी दंडुक्याचा वापर करून पैसा कमवण्याचं काम करतो, कधी कधी अनैतिक व्यवहार करतो, लबाड्या करतो, चोऱ्या करतो, अनेक अशा प्रकारचे उद्योग करून मग ते धन कमवण्याचं काम माणूस करत असतो आणि ते धन घरच्यांच्या स्वतःच्या इच्छा वासना तृप्त करण्यासाठी त्या धनाचा तो वापर करत असतो. परंतु हे करत असताना त्याच्या भोवती जे वादळ निर्माण होतं त्यातून तो कधीही शांत होत नाही. कुटुंबात एखाद्याची एक गरज पूर्ण झाली किंवा एखादी समस्या सुटली की त्या ठिकाणी 4 समस्या निर्माण होतात. समजा आपण कुटुंबाचा जर विचार केला तर पहिली समस्या जी असते शिक्षणाची. शिक्षण झालं की पुढं समस्या निर्माण झाली नोकरीची. नोकरी मिळाली का समस्या निर्माण झाली लग्नाची. बरं, लग्नही झालं की समस्या निर्माण होते मुलं होण्याची. मुलंही झाले, समस्या सुटली. आता सुटलं का चक्रातून बाहेर नाही, पुन्हा समस्या आहे त्या मुलांच्या शिक्षणाची. बरं, त्यांचं शिक्षण झालं की पुन्हा मुलांच्या लग्नाची समस्या. बरं, त्यांचं लग्न झालं की पुन्हा त्यांना मुलं होण्याची समस्या. हे समस्याचं चक्र संपत नाही. हे चक्र, हे वादळ आणखी गती घेतं. आपलं लग्न झाल्यानंतर त्याचा स्पीड कमी होता या संसाराच्या वादळाचा, परंतु आपलं लग्न झाल्यानंतर जेच त्याला गती मिळते, अगदी मुलं नातू होईपर्यंत त्याचा स्पीड त्या समस्यांचा, त्या संसाराचा वादळाची गती सतत आणि सारखी वाढत जाते आणि मनुष्य जो आहे या संपूर्ण चक्रामध्ये त्या मनुष्याच्या अक्षरशः ठिकऱ्या उडतात, चिंधड्या उडून जातात. त्याचं आयुष्य कधी संपतंय हे त्यालाही कळत नाही आणि कोणालाही कळत नाही. आणि म्हणून हा संसार जो आहे, संसारात माणसाने असावं, संसारी असावे असूनी नसावे. संसारात असलं पाहिजे, संसाराशिवाय माणूस जगू शकत नाही. परंतु तो कमळासारखा त्याच्यात राहिला पाहिजे. किंवा आळूची पानं घ्या किंवा पान वनस्पती घ्या, त्या पाण्यात असतात, पाण्याशिवाय त्या राहू शकत नाही पण सडत नाही. कारण असं आहे, सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. जसं कमळ पाण्यात असतं परंतु पाण्यापासून आलिप्त असं, पाणी त्याला चिकटत नाही, तसा संसार हा आपल्याला चिकटू द्यायचा नाही. संसार एकदा का आपल्याला चिकटला की आपण त्यात सडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परमार्थाचं जर त्याला आवरण असेल, जसं त्या वनस्पतींना बाहेरच्या बाजूला मेणासारखं आवरण असतं, पाणी चिकटत नाही, तसं माणसाला अध्यात्माचं आवरण जर असेल, परमार्थाचं जर आवरण माणसाच्या भोवती जर असेल तर संसार त्याला चिकटत नाही आणि तो संसार त्या स्ट्रोममध्ये किंवा त्या संसाराच्या वादळामध्ये तो वाहत जात नाही किंवा त्या संसाररूपी पाण्यामध्ये तो सडत नाही. आणि म्हणून परमार्थ अत्यंत गरजेचा आहे. संत म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची. संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची, करीता या सेवा कुटुंबाची. रामकृष्ण हरी. आजचं चिंतन या ठिकाणी संपलेलं आहे. आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आज आपण काम, इच्छा, वासना याविषयी थोडक्यात पाहिलेलं आहे. विस्तृत माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. पुढच्या भागामध्ये क्रोध आहे, मोह आहे या संदर्भात आपण चिंतन करणार आहोत.
तेव्हा सर्वांनी हा चॅनल पहा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.